महाराष्ट्र सरकार में सत्तारूढ़ महायुति के राज्य मंत्री आशीष जायसवाल ने आज एक प्रेस कॉन्फ्रेंस में संजय राउत पर तीखा हमला बोला। उन्होंने कहा कि संजय राउत निराशाग्रस्त हो चुके हैं और केवल अपनी सांसद की कुर्सी बचाने के लिए उद्धव ठाकरे की पार्टी को नुकसान पहुंचा रहे हैं। आशीष जायसवाल ने अन्य मुद्दों पर बयानबाजी की। उन्होंने स्थानीय निकाय चुनाव, पांदन रस्ते योजना, बोगस बियाने, लाडली बहन योजना, सामना हिंदी पर अपनी प्रतिक्रिया मीडिया के समक्ष प्रस्तुत की। संजय राउत जी की बुद्धि भ्रष्ट हो गई है, वो वैफल्यग्रस्त हो चुके हैं। वो अपना प्रेसिडेंस दिखाने के लिए, एक तो खुद जिंदगी में कभी चुनाव लड़े नहीं, बिना चुनाव लड़े बनने वाले नेता हो। और जब छगन भुजबल उद्धव ठाकरे जी के मंत्रिमंडल में मंत्री बने थे, तब संजय राउत ने कोई कमेंट क्यों नहीं किया? तो ऐसा है कि बदलते समय के हिसाब से अपने स्टेटमेंट बदलना, इसके ऊपर मुझे उत्तर देना उचित नहीं। हे मराठीत घ्या ना, बुद्धी भ्रष्ट झाली मराठीत झालं ना, मग मराठीत बुद्धी भ्रष्ट नाही आलं. संजय राऊत हे वैफल्यग्रस्त झालेले आहे. संजय राऊत स्वतःचा प्रेझेन्स दाखवण्यासाठी काही बडबड करत असतात. संजय राऊत आयुष्यात कधी निवडणूक लढले नाही आणि कधी निवडणूक जिंकले नाही. ते आमच्या आमदारांच्या भरोशावर ते खासदार झालेले आहे. आम्ही जेव्हा एक क्रांती केली, त्याच्यापूर्वी देखील आम्ही संजय राऊतला वोट देऊन निघालेलो आहोत. संजय राऊत स्वतः कधी निवडणूक जिंकले नाही, त्यामुळे लोकनेता म्हणण्याचा त्यांना अधिकार नाहीये. ते लोकनेते नाहीये. फक्त स्वतःचा प्रेझेन्स मीडियामध्ये आपला स्पेस राहावं म्हणून काहीतरी वक्तव्य करायचे, स्टंटबाजी करायची आणि आपली खासदारकी परत मिळवायची, हा त्यांचा जुना धंदा आहे. हे असंच करू करू त्यांनी उद्धवजी यांच्या पक्षाची पूर्णपणे वाट लावलेली आहे आणि अजूनही ते तशाच पद्धतीचं कृत्य करत आहे. भविष्यामध्ये त्यांच्यापासून उद्धवजींनी सावध राहावं, जेणेकरून त्यांचे वाचलेले आमदार आणि खासदार किमान सुरक्षित राहतील. वैफल्यग्रस्त होऊन कशाही पद्धतीची टिप्पणी करायची. माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी जेव्हा छगन भुजबळ साहेब यांना मंत्री केलं होतं, तेव्हा संजय राऊत आपल्या तोंडाला कुलूप लावून का बसले होते, हा माझा प्रश्न आहे.